हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस. राज्यभरात नेत्यांच्या सभांचा धडाका. रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार. मालवणमधील सभेतून एकनाथ शिंदेंनी केलं शिवसेना आमदार निलेश राणेंचं कौतुक. इलाका किसका भी हो, धमाका नीलेश राणे ही करेगा. काही लोक 19 वर्ष मंत्री होते असं असूनही इंदापूरसाठी काय केलं? अजित पवारांचा हर्षवर्धन पाटलांना टोला. माझं मंत्रिमंडळ भरलंय, आता मंत्रिमंडळात जागा नाही. ईश्वरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा जयंत पाटलांना टोला. भिडे गुरुजी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास. चंदगड ते कराड दरम्यान केला प्रवास. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार पुन्हा एकदा मैदानात. संजय राऊतांची आज पत्रकार परिषद. राऊत काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष. युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्या सुप्रिया सुळेंचा डान्स. शरद पवारांची उपस्थिती तर वरातीत पाचचा जल्लोष. युगेंद्र पवारांच्या लग्नात नेत्यांची मांदियाळी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधूंसह प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेत्यांची उपस्थिती. आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन. 19 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या अधिवेशनात SIRच्या मुद्द्यावर गोंधळाची शक्यता. दित्वाह चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा. 3घांचा मृत्यू. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये SDRF आणि NDRFची पथकं तैनात. बचाव कार्यात भारतीय हवाई दलाचीही मदत. आणि रांची वनडेत टीम इंडियाचा विजय. दक्षिण आफ्रिकेवर 17 धावा राखून मिळवला विजय. 3 सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला दिवसभरातली अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी. राज्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज रात्री 10 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून प्रचारात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी पाहायला मिळाल्या. यात विशेषतः भाजप आणि शिंदेंच्या शिवसेना आणि काही ठिकाणी भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळतोय. दरम्यान आजही राज्यभरात प्रचारासाठी नेत्यांच्या सभांचा धडाका दिवसभर सुरू राहणार आहे. सत्ताधारी महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रचारात राज्यभरात सभांचा धडाका लावलाय. या 3 नेत्यांनी सर्वाधिक सभा घेतल्यात, तर प्रचारातही या 3 पक्षांचा जोर राज्यभर दिसून येतोय. दुसरीकडे काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना देखील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे आज रात्री 10 पर्यंत आरोप प्रत्यारोपांचा सामना पाहायला मिळणार आहे. पुढची महत्त्वाची बातमी. मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सभा पार पडली. यावेळी शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर 1 नाही 2 वार केले, मात्र पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हटलेत. एकनाथ शिंदे यांनी तिकीट दिलं, त्यांची साथ कधीच सोडणार नाही असं निलेश राणे म्हटले. शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला, त्याच्यावर फक्त 1 वार नाही, त्याच्यावर 2-2 वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही. मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही. आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत. आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही. पण जिल्ह्याचा, आपल्या मतदारसंघाचा मी कधी अपमान होऊ देणार नाही.
मी तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस, आणि ते म्हणजे शिंदे साहेब. अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो, तू काळजी करू नको, आणि नंतर नजर चुकवायला लागले, नंतर गाड्या बदलायला लागले. निलेश, मी अमुक अमुक ठिकाणी आहे, मी मुंबईच्या बाहेर आहे. टर्न मारला नरिमन पॉइंटला तर समोरच भेटले. असे खोटे बोलणारे भरपूर आहेत. दरम्यान मालवणमधील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणे यांचं कौतुक केलंय. पाहूयात. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे. शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे. हेही मी या ठिकाणी सांगतो. वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत, आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात. मालवणमधील निवडणुकीच्या वादातून दोन्ही राणे बंधूंमध्ये वार पलटवार झाले. आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? पण 3 तारखेला रिझल्ट मध्ये उत्तर देणार. ज्यांनी ज्यांनी मला कमी लेखलं ह्याचा बळी जाणार असं म्हटलं. आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे 3 तारखेला कळेलच. ईश्वरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेतून जयंत पाटलांना जोरदार टोला लगावलाय. जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत आणि त्यांच्यासाठी एक मंत्रिपद ठेवलंय अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या. मात्र आपलं मंत्रिमंडळ भरलेलं असून बाहेरच्याला मंत्री करणार नाही असं मुख्यमंत्री म्हटले. मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे. पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे. त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका. तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत आता तुम्ही सगळे वाट पाहत. तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही. त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका.